पहले तो इनवाइट करता हूँ हमारे वोखाड हॉस्पिटल के जो सेंटर हेड है, दो शब्द आपके साथ बात करेंगे प्लीज। फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच फॉर को मीडिया डेलीगेट्स को साथ में देख के बहुत ही अच्छा लग रहा है। हेडिंग दी हॉस्पिटल फॉर वोखाड हॉस्पिटल मुंबई सेंट्रल में के अंदर में एक कमेटी होती है। जो भी ट्रांसप्लांट होता है उससे पहले ये कमेटी का पैंक्रियास, इंटेस्टाइन, हार्ट ट्रांसप्लांट और ये कमेटी मेंबर्स का काम होता है एस्टैब्लिश करना रिलेशनशिप। इनटेक अपटेक नहीं है ना, ऐसा नहीं है कि कोई किसी को बता रहा है कि मैं मेरी वाइफ को दे रहा हूँ या चाचा को दे रहा होता है। तो हमने ये कमिटीज के अंदर में इतने सारे आज ज़्यादा हूँ क्योंकि इनके केस में मैंने देखा हुआ है स्टेट में आके जब ये ट्रांसप्लांट के लिए हमारा मीटिंग भाई है मेरा, तो वो तो बनता है, वो आई नेवर फॉरगेट सर, आपको याद नहीं होगा। मैं ये फीलिंग मुंबई सेंट्रल से जब चालू, मुझे सोचा कि सही में कल उठ के अगर मुझे मेरा पार्ट ऑफ लिवर, तो ये बहुत बड़ा डिसीजन है। नॉट ओनली अबाउट गिविंग अ पार्ट ऑफ अ लिवर टू, आई हैव 2 डॉटर्स, मेरी 2 लड़कियां हैं, तो माय वाइफ विल ऑलवेज से कि दोनों हेल्दी नहीं रह सके। सो इमोशनली ये हमारे हिसाब से ऐसे बहुत सारे इमोशंस हम हॉस्पिटल में देखते रहते हैं, बट दिस टाइम वी थॉट। संतोष जी, काय सांगाल आपल्या भावाचे आपण प्राण वाचवले, कसा हा अनुभव होता? ज्यावेळेस मला समजलं की माझ्या भावाचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे, डॉक्टर स्वप्नील सरांनी सांगितलं लिव्हर चेंज करावं लागेल, त्यावेळेस मला थोडं पायाखाली जमीन हलवली, सरकली. त्यामुळे मी एकदम विचारात पडले की तर माझ्या भावाचा जीव कसा वागवायचा. त्यांनी स्वप्नील सरांनी मला कन्व्हिन्स केलं की तुम्ही जर डोनेट केलं तर तुमचा भाऊ वाचू शकतो. आणि खरंच आज त्यांची मी उपकार मानतो की त्यांनी लिव्हर ट्रान्सफर केल्यानंतर माझा भाऊ वाचलेला आहे आणि खूप खूप आनंदी आहे त्याच्यामध्ये. आणि लिव्हर डोनेट केल्यामुळं जो लिव्हर डोनर आहे तर काही प्रॉब्लेम होत नाही. आहे तसं थोडं पहिल्यासारखं राहतो, तसं बाद नंतर पण आहे. त्यामुळे काय एकीकडे आपण बघतो की आजच्या युगामध्ये भाऊ कोणाचा नसतो, पण माझी आई 2003मध्ये एक्सपायर झाली. जेव्हा माझे लहान भाऊ होते त्यांना मी लहानाचं मोठं केलं आणि सर्व जबाबदारी माझ्यावर होती. आणि माझ्या प्रश्न पुढे पडला होता की माझ्या भावाला वाचवायचं आहे यामधून. तसंही करून की मी माझ्या आईला वचन दिलं होतं की तिच्या पोरांना काही होऊ देत नाही. त्यात मी शब्द पाळलेला आहे आणि आज भाऊ आहे माझा. दादा, काय सांगाल आपली प्रकृती, भावाने आपल्याला जे सहकार्य केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल? मी असं सांगेन की आज की पिछली ना मुली आ रहे भाऊ भावाचा नसतो, रक्तातलं नातं असतं. भाऊ हा एक रक्तातला नातं असतो, त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे. रक्तातलं नातं तर असतं, रक्तातलं नातं ही उपयोगी येऊ शकतं. म्हणजे आजकाल म्हणजे भाऊ भावाला ओळखत नाही, हे नाही. त्यांनी आज माझी जी परिस्थिती, मी आज जिवंत आहे, माझ्या मोठ्या भावामुळे मी आज जिवंत आहे, डॉक्टर स्वप्नील डॉक्टरमुळे जिवंत आहे. त्यांनी पुढाकार घेतला की ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं किंवा म्हणजे डॉक्टरने सांगितले की असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला आवश्यकता आहे, तर निःसंकोचपणे माझ्या भावाने मला तू काळजी करू नको, मी आहे हा शब्द मला हे वाटलं, आधार स्तंभासारखं वाटलं. सांगण्याप्रमाणे म्हणजे की रक्तातले नाते आणि बाहेरचे नाते त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर जास्त करून आज लिव्हर ट्रान्सप्लांटला माझे 7 महिने झालेले आहेत, 7 महिने होऊन गेलेले आहेत. आज मी जे उभा आहे स्वप्नील डॉक्टर आणि माझा भाऊ मोठा भाऊ संतोष डॉक्टर यांच्या प्रयत्नाने मी आज ते उभा आहे.